शिरूरमधील निर्माण प्लाझापासून गुजरमळ्यातील विधाटे हॉस्पिटलकडे जातानाच या हॉस्पिटल समोर असणाऱ्या कवाष्टे कोचिंग क्लासेसला भेट देण्याचा आज योग आला। पहिली ते 10वी मराठी, सेमी तसेच इंग्लिश मीडियम क्लासेस या ठिकाणी घेतले जातात। विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच नैतिकतेचे धडे देणारा हा क्लास आता 20व्या वर्षात पदार्पण करत आहे। तेव्हा याच क्लासच्या संचालकांसोबत गप्पा गोष्टी करत क्लास विषयक काही गोष्टी जाणून घेतल्या। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण शिरूरमधील कवाष्टे कोचिंग क्लासेसमध्ये आलेलो आहोत आणि आपल्यासोबत या क्लासचे संचालक प्रसाद भाऊसाहेब कवाष्टे साहेब आपल्या सोबत आहेत। सर, काय सांगाल आता ही जी काही कवाष्टे कोचिंग क्लासेस आहे, यापूर्वी आम्ही कधीही तुमची ॲड कुठेच पाहिली नाही, तर आज प्रथमच आपण आम्हाला भेट देण्यासाठी बोलवलं होतं। काय सांगाल याविषयी? नमस्कार निलेश सर, पहिल्यांदा तुमचं माझ्या क्लासेसमध्ये स्वागत। गीते सर, तुमचंही स्वागत। आज आमचा क्लास 20व्या वर्षात पदार्पण करत आहे, परंतु जाहिरात न करण्याचं कारण म्हणजे पालकांचा असणारा विश्वास, माउथ पब्लिसिटी। परंतु काय झालं निलेश सर, तुम्ही सध्या इतकं शिरूर कट्टा हे चॅनल इतकं फेमस झालं आहे की नाही का, म्हणजे तुमच्या इतका समुदाय वाढला आहे, म्हटलं चला सरांच्या आपण पालकांच्या माध्यमातून तर समाजापर्यंत पोहोचतोय, परंतु निलेश सर आणि शिरूर कट्ट्याच्या मार्फत आपण समाजापर्यंत पोहोचू। अजूनही नवनवीन जे लोक आहेत शिरूरमध्ये वास्तव्यास, जुन्या पालकांना मी माहिती आहे, पण नवीन ॲडमिशन आणि नवीन पालक, नवीन समाज यासाठी मी शिरूर कट्टा चॅनलची निवड केली। आणि मला रिअली आज घरातलेही म्हणत होते की त्यांनाही मी आज शॉकिंग, म्हणजे ॲडव्हर्टाईजमेंटसाठी तुम्ही आल्यानंतर घरातले सगळे कुटुंबातील व्यक्तिमत्व शॉकिंग झालं। पण माझी 1 जूनपासून इच्छा होती की निलेश सरांनी माझ्या क्लासला भेट द्यावी। आज तुम्ही पाहताय की शिरूर कट्टा म्हणजे एक ॲडव्हर्टाईजमेंटच्या बाबतीमध्ये जिल्ह्यात नाही तर आपल्या संपूर्ण राज्यामध्ये 1 नंबर आहे। आणि अजून 2 वर्षात निलेश सर दिल्लीपर्यंत पोहोचतील का काय, हां, असं मला आत्ताच गीते सरांचा माझा विश्वास झाला। कारण की सरांच्या चॅनलबद्दल चॅनलचं नावच आहे शिरूर कट्टा, म्हणजे ते त्यांनी शिरूरमधल्या लोकांना प्राधान्य दिलेलं आहे। शिरूर हे जे आपलं गाव आहे, हे जसं पुणे हे विद्येचं माहेरघर म्हणतात, तसं शिरूरमध्ये सुद्धा एक हब सेंटर आहे। आज शिरूरमध्ये तुम्ही जर शिक्षणाच्या बाबतीत जर विचार जर केला, मी शिक्षणाच्या संदर्भात बोलतो, तर सगळे रेकॉर्ड्स हे शिरूरमधूनच होतात। हां, पण आणि सर प्रत्येक क्लासेसची ॲडव्हर्टाईजमेंट करतात। आज ते माझ्याकडे आलेत, असेच त्यांनी शिरूरमधल्या बाकीच्या क्लासेसची ॲडव्हर्टाईजमेंट केली। म्हणजे आज शिरूर कट्ट्यामुळे काय झालं आहे, शिरूर हे विद्येचं माहेरघर संपूर्ण राज्यातच पोहोचायला लागलेलं आहे। म्हणून मी निलेश सर आणि गीते सर यांना अभिवादन करतो आणि माझ्या मुलाखतीला सुरुवात करतो। मी प्रसाद भाऊसाहेब कवाष्टे। तर मी 2006 साली माझ्या एका हॉलमध्ये क्लासेस चालू केले होते। त्यावेळेस माझ्याकडे 6 विद्यार्थी होते। हां, परंतु माझ्या आईवडिलांचा मला पहिल्यापासून पाठिंबा होता। वडील म्हणायचे की आपल्या कुटुंबामध्ये कुणी क्लासेस घेतलेले नाही आहेत, त्यामुळे तू काही जास्त नादी लागू नकोस, तू आपलं BEd वगैरे कर आणि नोकरी कर। परंतु पालक आणि संबंधित जे मित्र होते, जे माझ्याबरोबर काम करत होते, त्यांनी मला पहिल्यापासून खूप साथ दिली। आमच्या घरातील सदस्य, माझी पत्नी असेल, भाऊ असेल, वहिनी असेल, घरातील मुलं असेल, सकाळी आमच्याकडे 6 वाजता चालू होतं, तर रात्री 10 वाजेपर्यंत माझा जो क्लास आहे तर तो माझ्या बिल्डिंगमध्येच आहे। त्यामुळे घरातल्या व्यक्तिमत्वांना पण खूप त्रास होतो क्लासेसचा, परंतु ते म्हणतात की क्लास हे आपलं दैवत आहे। आज आपल्या क्लासेसमधून हजारो डॉक्टर्स, इंजिनियर्स, IAS अधिकारी घडतात। आता सांगायचं म्हणजे की ह्या वर्षी UPSCचा निकाल लागला आणि आपल्या पहिल्या बॅचचा विद्यार्थी अभिजित आहेर त्यांनी ह्या वर्षी 3 पोस्ट काढल्या। IRS असेल, IB असेल आणि इंडियन फॉरेन सर्व्हिस असेल। परंतु मध्यंतरी कोरोनानंतर कसं असतं, व्यवसायामध्ये प्लस मायनस चालू असतं, परंतु आईवडिलांनी अजिबात मला हरवून दिलं नाही। ते म्हटले की तू घरात कुठल्याच गोष्टीकडे लक्ष देऊ नको, तू तुझ्या क्लासवर लक्ष दे। आणि संबंधित जे मित्र माझ्याबरोबर आहेत, म्हणजे माझे पार्टनर सोमनाथ मस्के सर असतील, योगेश भुजबळ सर असतील, शरद बनगर सर असतील, अमित सर असतील, त्यानंतर आमचे विकास सर असतील, राहुल सर असतील, सागर सर असतील, तर या सर्वांनी मला पाठिंबा दिला आणि त्यांनी मला प्रोत्साहित केलं। दादा, तुम्ही मॅनेजमेंट गुरु आहात, नाही का। त्यामुळं मग काय झालं की हे सगळं आता क्लास घ्यायचं म्हणजे एकटा व्यक्तिमत्व काही करू शकत नाही, त्याला आपण जी मराठीमध्ये म्हण आहे, एकीचे बळ मिळते फळ। तर आपल्याबरोबर जर समजा एकजूट करणारे जर समजा आपले मित्र असेल, तर आपण एकटंच काही निकाल लावू शकत नाही। या निकालासाठी काय असतं की प्रत्येकाचा पाठिंबा, प्रत्येकाचं मार्गदर्शन, प्रत्येकाचा सहवास। तर आमची जी टीम आहे, तर ती टीमच एकंदर, आमच्यामध्ये अजिबात कुठल्याही प्रकारचे हे वेदावे नाही किंवा आम्ही कुठल्याही क्लासची निंदा करत नाही। म्हणजे आमच्यासमोर जे विद्यार्थी बसलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांना पूर्ण न्याय देण्याचं काम आम्ही करतो। हा जवळचा तो लांबचा असं आमच्या क्लासमध्ये कधीही भेदभाव होत नाही।
समजा कुठल्याही विद्यार्थ्याची काही गोष्ट जर निदर्शनास आली तर त्याचा अपमान करण्याऐवजी आम्ही त्याच्या पालकांना काउन्सिलिंग करतो, फोन करतो, त्यांच्या जी गोष्ट निदर्शनास आणून देतो. त्यामुळं पालकांचा आमच्यावर विश्वास आहे. आज जर 9वी-10वीचा विचार जर केला तर मुलीसुद्धा आमच्याकडे 10 वाजेपर्यंत बसतात. का? तर पालकांनी दाखवलेला सार्थ विश्वास आणि घरच्यांचं प्रोत्साहन, बरोबर असणाऱ्या मित्रांचं सहकार्य, याच्यामुळं आज हा क्लास चाललेला आहे. तर क्लासबद्दल सांगायचं म्हटलं तर आज क्लास 20व्या वर्षात पदार्पण करत आहे. आतापर्यंत क्लासेसनी भरपूर चांगले निकाल दिलेले आहे. सायन्स असेल, मॅथ्स असेल, दरवर्षी शिरूरमधल्या प्रत्येक शाळेमध्ये टॉपर देण्याचं काम केलेलं आहे. 2023 नंतर, कोरोनानंतर यश दसगुडे हा विद्यार्थी 10वीला मुलांमध्ये शाळेत पहिला आला. त्यानंतर दुसऱ्या वर्षी 23 साली संग्राम शेवाळे आणि दुर्गे गौरेश हे विद्यार्थी विज्ञान विषयामध्ये पहिले आले. म्हणजे दरवर्षी आपल्यामध्ये शाळेमध्ये आपल्या क्लासचे टॉप 5 मधील जास्तीत जास्त विद्यार्थी असतात. आता गेल्या वर्षीचा जर निकाल पाहिला तर प्रणाली दरोडे आणि संस्कृती शेवाळे ह्या 2 विद्यार्थ्यांनी टॉप 5 मध्ये होत्याच. त्यानंतर यावर्षीचा रिझल्टचा विचार जर केला तर यावर्षी आपल्या क्लासचा 97% पहिला आलेला आहे आणि गणित या विषयामध्ये आपला 99चा आणि सायन्स या विषयामध्ये 98 विषयाचा पहिला आलेला आहे. हां, तर त्यामुळे एकंदर एकही विद्यार्थी 75%च्या खाली नाही आहे. हां, तर त्या सरांच्या मार्फत आपण आपल्या क्लासचा जो बॅनर आहे तर तो तुम्हाला जाहिरातीमध्ये दिसेलच. आपल्याकडं एकता पहिलीपासून तर 10वीपर्यंत मराठी, सेमी आणि इंग्रजी माध्यमाचे क्लासेस घेतले जातात. त्यानंतर मंथन परीक्षा असेल, ऑलिम्पियाड परीक्षा असेल, 5वी 8वी स्कॉलरशिप, त्यामध्ये मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यम दोन्ही बॅचेस चालू आहेत. त्यानंतर 3री ते 5वीपर्यंत सायन्स ऑलिम्पियाड, मॅथ्स ऑलिम्पियाड आणि 3री ते 8वीपर्यंत मंथन फाउंडेशन या गोष्टी चालू आहेत. खरं तर सरांनी खूप शिरूर कट्ट्याचं कौतुक केलेलं आहे आणि हे जे कौतुक आहे खरं तर यासाठी शिरूरकरच पात्र आहेत, कारण शिरूरकरांनीच हे सगळं घडवून आणलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सर तुमच्यासाठी असा आहे की आपल्या क्लासेसमध्ये कितवीपासून कितवीपर्यंत शिकवलं जातं विद्यार्थ्यांना? सर, आपला क्लास जो आहे तर तो 1ली ते 10वीपर्यंत आहे आणि आपल्याकडं 3ही माध्यम आहेत, मराठी, सेमी आणि इंग्रजी. हो, तर साधारणतः आपण 3री ते 5वीसाठी ऑलिम्पियाड एक्झाम घेतो. त्यानंतर 1लीपासून तर 8वीपर्यंत मंथन फाउंडेशन. तर मंथनमध्ये दोन्ही माध्यम, इंग्रजी माध्यम असेल आणि सेमी माध्यम असेल, तर असे क्लासेस चालतात. आणि 6वीपासून तर 10वीपर्यंत आपल्याकडं मॅथ्स, सायन्स, इंग्लिश एकाच छताखाली, मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम आणि सेमी इंग्लिश मीडियम, तर एका छताखाली चालतं आपल्याकडे. आणि सर आता शाळेमध्ये तर अनेक विद्यार्थी जातात, आता शाळा जी आहे ती शिकवते मुलांना, मग क्लासेसची गरज का पडते, काय वाटतंय? नक्कीच सर, तुमचा प्रश्न खरंच चांगला आहे. शाळा हे विद्येचं माहेरघर आहे, पण क्लास म्हणजे काय आहे सर? शाळेमध्ये मुलांनी जे शिकवतातच, चांगलं शिकवतात, पण क्लासमध्ये काय होतं की त्याची पुनरावृत्ती होती. एखादा क्रिकेटर जर तुम्ही जर म्हटले तर तो क्रिकेटचा कंटिन्यू ग्राउंडवर सराव करत असतो. तसं शाळेतून आल्यानंतर क्लासचा फायदा म्हणजे काय होतं की क्लासमध्ये पुन्हा रिपिटेशन होतं. मग जर त्या विद्यार्थ्याला तिथे जर समजा 60-70% जर कळलं असेल तर ते क्लासमध्ये आल्यानंतर त्याची ती पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होते. त्यामुळे मला असं वाटतं की क्लास याची गरज आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता जर पुढे तुम्ही 11वी-12वीला जर गेलं तर JEE नीटच्या एक्झाम आल्यात सर, तुम्ही ते ऐकलं असेल. तर त्यासाठी काय होतं की प्रत्येक कोचिंग इन्स्टिट्यूट निघालेले आहेत, अकॅडमी निघालेले आहेत, तर तिथं 6 ते 7 तास मुलांना कंटिन्यू बसावं लागतं. हां, तर मग क्लासेसला मुलांना पाठवण्याचा काही पालकांचा दृष्टिकोन तोही असतो की काही पालक शिक्षणाबरोबर काय होतं, बैठक निर्माण हवी असं आहे. कारण की पालकांचे ओपिनियन घेतले की तुम्ही क्लासेस का लावलेत, तर त्यांचं म्हणणं आहे की म्हणजे मुलांना काय होतं की बैठक निर्माण होते आणि मुलांची काय होते, शिक्षणाची जी आवृत्ती अभ्यासाची किंवा जी विषयाची आवृत्ती आहे ती डबल होते. म्हणून मला असं वाटतं की क्लासेसची गरज आहे. आणि ही 6वीपासून जे तुम्ही आता JEE नीटच्या संदर्भामध्ये फाउंडेशन बॅच सुरू करत आहात, तर त्याविषयी थोडीशी माहिती सांगा की मुलांना आत्तापासूनच ही का गरजेची आहे? हो सर, तुमचा प्रश्न खरंच चांगला आहे. गरज आहे सर, कारण की सर आपल्याकडे जो अभ्यासक्रम आहे तो स्टेट बोर्डाचा आहे. पण म्हणजे मला एक पालकांना सगळ्या विनंती आहे विद्यार्थ्यांना की 6वी-7वीचं जर आपल्याला जर म्हटलं तर मॅथ्सचा जो अभ्यासक्रम आहे तर तो जरा सोपा आहे. आता तुम्ही जर NCERTशी जर तुलना केली तर आपल्याकडे काय होतं, आपला जो अभ्यासक्रम असतो तो महाराष्ट्र राज्य बोर्डाचा असतो आणि JEE नीटचा जो अभ्यासक्रम असतो तो दिल्ली बोर्डाचा असतो. तर गणित जे आहे आपल्याकडे प्रामुख्याने ते सोपं आहे. परंतु आपलं जे स्टेट बोर्डचं सायन्सचं जर पुस्तकाचा जर तुम्ही बारीक जर अभ्यास केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर असं मॅटर दिलेलं आहे. पण तो मॅटर तुम्ही किती आत्मसात अभ्यास करता. आणि काय झालं सर, आपल्याकडे ज्या परीक्षा पद्धती आहे 6वी 7वी 8वीपर्यंत काय होतं की त्या पेपरमध्ये ऑब्जेक्टिव्हचा भरणा जास्त असतो. म्हणून आपले मुलं काय करतात,
की त्या पुस्तकाचं सखोल वाचन न करता वरवर वाचन करतात. हां, आणि NCERTमध्ये काय दिलेलं आहे, कंटेंट जास्त दिलेलं आहे. त्यामुळं जर आता लक्षात ठेवा की 10वीच्या मार्कांना किंमत नाही असं नाही. कारण की आता माझी एक विद्यार्थिनी, तिला 48 लाखाचं पॅकेज मिळालं. तर ती म्हटली की ज्यावेळेस आपण इंटरव्ह्यूला जातो त्यावेळेस 10वीमध्ये कमीत कमी 90% लागतात, 12वीला 80% लागतात आणि मग त्याच्या पुढच्या परफॉर्मन्सवर तुम्हाला नोकरी लागते. त्यामुळे जर आत्तापासूनच जर NCERTचा जर अभ्यास केला तर मुलाचं सखोल जे ज्ञान आहे, कारण की JEE नीट म्हणजे काय आहे, JEE म्हणजे आपल्याला टॉपचं IIT कॉलेज मिळण्यासाठी आपण JEEचा अभ्यास करतो आणि नीट म्हणजे आपल्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळण्यासाठी आपण नीटचा अभ्यास करतो. मग आपण जर आत्तापासून जर ज्या प्रवाहामध्ये असेल तर 12वीपर्यंत आपण एकदम तयार होऊन आपण एकदम यशस्वीरित्या त्या चांगल्या नामांकित IIT कॉलेजला किंवा नामांकित मेडिकल कॉलेज ॲडमिशन घेऊ. म्हणून मला असं वाटतं की 6वीपासून JEE नीट फाउंडेशनची गरज आहे. आणि आपलं जो काही क्लास आहे, या क्लासची वैशिष्ट्यांमध्ये काय सांगता येईल? जसं की टेस्ट सिरीज असेल, बाकीच्या क्लासेसमध्ये किंवा इतर कोणती माध्यम असतील डिजिटल पद्धतीची, त्या पद्धतीने शिकवलं जातं. आपल्या क्लासमध्ये काय वेगळेपण आहे? हां सर, काय झालं की आपल्या क्लासचं वैशिष्ट्य म्हणजे आपण वीकली टेस्ट तर घेतोच, त्यानंतर आपण मंथली टेस्टही घेतो. 9वी-10वीच्या बाबतीत जर एक्झाम असेल तर आपण सेमिस्टर पॅटर्नप्रमाणे पण मुलांचे एक्झाम्स घेतो. त्यानंतर आपण क्लासमध्ये डेली अटेंडन्स घेतो, कारण की आपल्याकडे विद्यार्थी संख्या 40-45 पर्यंत मर्यादित असते. हां, जर समजा विद्यार्थी जर आला नाही तर आता आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण ग्रुपवर अनुपस्थित विद्यार्थ्यांची नावं टाकतो. समजा एखादा विद्यार्थी म्हटला की माझं पोट दुखतंय किंवा डोकं दुखतंय, तर आपण संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना डायरेक्ट फोनवर कॉन्टॅक्ट करून त्या पालकांच्याच ताब्यात देतो. त्या मुलाला काही आपण म्हणजे एकटं जाऊन देत नाही, अशी काळजी घेतो. त्यानंतर सायन्सच्या बाबतीमध्ये जर शिकवायचं म्हटलं तर आता मी डिजिटलमध्ये उतरणार आहात, कारण डिजिटल टेक्नॉलॉजी आलेली आहे. परंतु जी माझी शिकवण्याची मेथड आहे तर मी ती बोर्डवर त्या मुलांना प्रत्येक सायन्सची कन्सेप्ट, संकल्पना समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आणि प्रत्येक प्रश्न आणि उत्तर मुलाला वहीमध्ये लिहून देतो. याचा उद्देश म्हणजे काय होतं की त्या मुलाच्या हाताखालून ती संकल्पना जाते, ती कन्सेप्ट जाते आणि त्या मुलाच्या ज्या स्पेलिंग मिस्टेक होणार आहे पेपर लिहिताना त्या स्पेलिंग मिस्टेक होत नाही. गणिताच्या बाबतीमध्ये जर सांगायचं तर गणितामध्ये मी उदाहरण संग्रहामधलं प्रत्येक गणित मुलाला सोडून देतो आणि जर एक्स्ट्रा पुस्तकं असतात माझ्याकडे आणि त्याच्यातूनही काही मुलांचे वेगळी गणितं घेण्याचा प्रयत्न करतो पुस्तकाबाहेरच्या. त्यानंतर त्याच्यातूनही जर काही मुलांना काही डाऊट्स आले तर मग मुलांना काय करतो की सुटल्यानंतर त्या मुलाला थांबून त्या मुलाच्या संकल्पना क्लिअर करतो, किंवा क्लासच्या वेळेमध्ये जर वेळ असेल तर त्या मुलाची शंका असेल त्याचा सर्व मुलांना फायदा होतो. आणि एकदा 6वीला काय होतं की आपल्याकडे माध्यमावरची मुलं जास्त असतात, तर 6वीला नवीन मॅथ्स सायन्स चालू होतं, तर त्या पहिल्या वर्षी मुलांना थोडंसं अवघड जातं. मग जी मुलं थोडीशी आपल्याला कमकुवत वाटतात त्यांच्या पालकांशी कॉन्टॅक्ट साधून त्या मुलांचं रविवारी 1 10 ते 12 या वेळेमध्ये मी सेपरेट क्लास घेतो. जेणेकरून काय होतं की त्या मुलांचा सुद्धा काय होतो, कॉन्फिडन्स वाढतो आणि त्यांची त्या विषयाबद्दल काय होते, आवड निर्माण होते. आता आमचे इंग्लिशचे सर आहेत, आमचे इंग्लिशचे सर 6वीपासूनच मुलांचे शब्दार्थ पाठ करून घेतात. त्यानंतर मुलांचं ग्रामरवर सुद्धा, म्हणजे त्यांचं जे ग्रामर आहे, निबंध लेखन असेल, पत्रलेखन असेल, या प्रत्येक गोष्टीवर भर देतात. त्यामुळं पालकांची कुठल्याही प्रकारची तक्रार न येण्याचा आम्ही हे करतो. आणि त्याच्यातून जरी कोणत्या पालकाला काही वाटलं तर आम्ही काय करतो की दर महिन्यातून एक मासिक सभा घेतो की त्याच्यामध्ये आम्ही त्या पालकांना खुलेआम बोलायला सांगतो की म्हणजे आमचा दबाव तुम्ही धरू नका. तुमच्या ज्या काही शंका असतील की टीचिंगमध्ये असेल, पेपर पॅटर्नमध्ये असेल, तर त्या संदर्भात आम्हाला ते मार्गदर्शन करतात. 9वी-10वीच्या बाबतीत जर म्हणायचं म्हणलं तर 10वीला मी दिवाळीनंतर काय करतो की प्रत्येक विषयाचे गेस्ट लेक्चर बोलवतो. जे तज्ज्ञ शिक्षक आहेत आपल्या तालुक्यामध्ये असतील, जिल्ह्यामध्ये असतील, ते आपल्या क्लासवर येतात आणि आपल्या मुलांना तोलामोलाचं मार्गदर्शन करतात. मग तो भूगोल विषय असेल, इतिहास विषय असेल, इंग्रजी गणित विषय असेल, तर तज्ज्ञ शिक्षकांचं आपण मार्गदर्शन ठेवतो की जेणेकरून विद्यार्थी काय करतात, रोजच आपलं ऐकतात. परंतु ज्यावेळेस आपण बाहेरून एखादा तज्ज्ञ बोलवतो तर त्याचा बेनिफिट आम्हाला चांगला मिळाला की मुलांच्या ज्या शंका निरसन आहे ते अजून चांगल्या प्रकारे होतं असं. त्याच्यामुळं आमच्या क्लासमध्ये आम्ही सर्व मुलांना समान वागणूक देतो, म्हणजे हा जवळचा किंवा तो हे असं नाही. कारण की सर्व मुलं आपल्याला फी भरताना सारखीच फी देत असतात. त्यामुळे प्रत्येक पालकाला आणि मुलाला आपल्याकडून अपेक्षा असतात. त्यामुळे आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत आणि पालकाकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतो. अशी आमच्या क्लासची वैशिष्ट्य आहेत. या बात आहे. तर सरांनी आज खूप छान असं मार्गदर्शन विद्यार्थ्यांनाही केलेलं आहे, पालकांनाही या बाबतीत माहिती पोहोचलेली असेलच. कारण खूप सारे क्लास शिरूरमध्ये आहेत, सगळेच चांगले आहेत मी म्हणेल, परंतु त्यातले त्यात काहीतरी वेगळे पण आपल्याला कवष्टी सरांच्या क्लासमध्ये पाहायला मिळते. ते म्हणजे मगाशी खूप सुंदर छान पद्धतीने सरांनी सांगितलं की जर विद्यार्थी कुठं चुकत असतील तर त्यांचा कुठल्याही प्रकारे अपमान न करता त्यांच्या पालकांना किंवा विश्वासात घेऊन किंवा त्या विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन या ठिकाणी मार्गदर्शन केलं जातं. तर ही एक अनोखी आणि वेगळी गोष्ट आहे मी म्हणेल. तर खूप खूप छान वाटलं सर तुमच्या क्लासमध्ये व्हिजिट करून, भेट देऊन. आणि आपल्या लवकर आता ही जी काही नवीन बॅच आहे आपली, ती कधीपासून सुरू होते ते थोडंसं आपल्या प्रेक्षकांना सांगा. चालेल सर. आमची जी रेग्युलर बॅचेस आहेत तर ते 16,
जूनपासून चालू होणार आहेत. हां, प्रथम सत्र 16 जूनपासून चालू होणार आहे. ॲडमिशन चालू आहे. स्क्रीनवर माझा मोबाईल नंबर आहे. तुम्ही मोबाईल नंबर करून कॉन्टॅक्ट करून भेटायला येऊ शकता. हां, आणि सरांच्या मार्फत तुम्हाला क्लासचं लोकेशन, क्लासचा पत्ता तुम्हाला कळेल. तुम्ही सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत कधीही फोन करून भेटायला येऊ शकता. ओके. तर धन्यवाद सर, खूप खूप आभारी आहे तुमच्या क्लासवर येऊन. खूप छान असं वाटलं. प्रेक्षकांनाही निश्चितपणे या क्लासच्या संदर्भातील वैशिष्ट्यांसंदर्भामध्ये माहिती मिळालेली असेलच. तर आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. कवाष्टे कोचिंग क्लासेस निश्चितच शिरूरच्या शैक्षणिक क्रांतीत मोलाचे योगदान देत आहे. या क्लासच्या 2 शाखा असून स्क्रीनवर दोन्हीही शाखांचा पत्ता दिलेला आहे. तेव्हा आजच संपर्क करा.